मंत्र्याचं भाषण, शेतकरी संतापला, विचारला थेट नेत्याला जाब। भर मेळाव्यात झालेल्या या गोंधळामुळे नक्की काय झालं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातलं वातावरण चांगलंच तापलंय। प्रचार सभा, मेळावे होत आहेत। नेत्यांकडून मतदारसंघ पालथे घातले जात आहेत। माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ टेंभुर्णी इथं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं। याच मेळाव्यात एका शेतकऱ्यानं शेती धोरणासंदर्भात प्रश्न विचारल्यानं एकच गोंधळ उडाला। भाषण सुरू होतं सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचं। या सभेत सुरली इथले शेतकरी संपत काळे यांनी शेतमाल हमी भाव, कांद्याचे दर आणि मराठा आरक्षण या मुद्द्यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना जाब विचारला। आपलं आयुर्वेदिक वनस्पती लागवडीत 22 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती दिली आणि केंद्र सरकारनं परवानगी दिलेल्या कंपनीमुळेच हा तोटा झाला, याला जबाबदार केंद्र सरकार आहे असं म्हणत संताप व्यक्त करत आरोप केला आणि त्यामुळेच कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ उडाला। यामुळे पदाधिकारी आणि उपस्थित आजी माजी आमदारांमध्ये खळबळ उडाली। भर सभेत संपत काळे हे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना जाब विचारत मोदी सरकारवर टीका करत होते आणि त्यामुळेच भाजपच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी गराडा घालत त्यांना धक्काबुक्कीही केली। पोलिसांनी या शेतकऱ्याला सभेतून बाहेर काढलं, पण या गोंधळामुळे मंत्री चंद्रकांत पाटील यांना भाषण गुंडाळावं लागलं आणि शिवाय माढ्यातील भाजपचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना भाषण न करताच परतावं लागलं। राज्यात दिवसागणिक शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढलंय। कसून घाम गाळून शेतीचा खर्चही निघेना आणि त्यामुळेच या शेतकऱ्यांचा रोष साहजिक आहे। पण निवडणुकांपुरता मतदारांना, शेतकऱ्यांना आश्वासन देणारे नेते या मूलभूत प्रश्नांकडे कधी लक्ष देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।